सजून धजून तुम्ही आलेले आहात. वटपौर्णिमा सण आहे. या सणाचं महत्त्व आणि काय भावना आहे तुमच्या मनात? आजचा दिवस मी नवऱ्यासाठी उपवास पकडलाय. आज खूप छान दिवस आहे. माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे आणि सुख समृद्ध लाभू दे. काय सांगाल? मी कसं पण वाटतंय? आज छान वाटतं पौर्णिमेचा उपवास झाल्यानंतर आणि असंच पती शेवटपर्यंत जन्मजन्मी राहो हीच माझी इच्छा. आम्ही काय सांगाल? पतीला उदंड आयुष्य लाभू. सगळेजण असे नटून थटून आलेत. सगळ्यांनी चांगला पेहराव केलाय, साड्या घातल्यात, दागिने घातलेत. काय की वेगळी ऊर्जा निर्माण होते. काय सांगाल? कसं वाटतंय? खूप छान वाटते. तुम्ही काय सांगाल? वर्षातून एकदा असते पण खूप छान असं प्रसंग आहे आजचा दिवस. आणि पतीला खूप आयुष्य लाभू इच्छा. पण पतीने सुद्धा पत्नीची याबद्दल अशा सण साजरा करावा का असं काय वाटतं का नाही? असं वाटते मनामध्ये. त्यांनी पण उपवास धरावा वगैरे. ताई, वटपौर्णिमा आपण उत्साहात साजरी करताय. काय भावना आहे, काय मागणी आहे? काही दिवशी जन्मजन्मी मला माझ्या नवऱ्याची साथ मिळावी यासाठी संस्कृती जपते आणि आनंदी असावं माझं घर, माझा परिवार आणि बस माझी असावं. मग असाच सण ज्यावेळेस आपण साजरा करतो, महिला वर्ग साजरा करतात, पुरुषांनी देखील असा सण साजरा करावा असं वाटत नाही? पुरुषांनी देखील साजरा करावा आहे इच्छा, पण शक्यतो कसं आहे परंपरा जपली आहे स्त्रियांनी. ती स्त्रियांनीच दुसरी लागू केली आता, पण पुरुषांनी त्यांना साथ द्यावी आहे अशी इच्छा. तुम्हाला काय वाटतं? तेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा, तसं पतीलाही वाटावं की हीच पत्नी मिळावी जन्मोजन्मी. थँक्यू. थँक्यू सो मच.